PLK मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, प्रत्येकाच्या पुढे असंख्य अडचणी असतात, असंख्य प्रश्न असतात, असंख्य समस्या असतात. दुःख असतं, त्रास असतो, वेदना असते. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मनाला खूप त्रासदायक असतात. प्रत्येकाला असं वाटतं की या त्रासातून, या अडचणीमधून मी केव्हा एकदाचा बाहेर पडेल. आणि त्या दुःखातून, त्रासातून, अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मग आपण वेगवेगळे उपाय करत असतो, अनेक तोडगे शोधत असतो, वेगवेगळ्या सेवा आपण करत असतो. आणि त्यातून आपल्याला जो काही रिलीफ मिळतो तो मिळतो. मंडळी, आज मी या ठिकाणी तुम्हाला जो उपाय सांगत आहे, तो उपाय अत्यंत सोपा आणि साधा आहे, घरगुती आहे. आणि हा उपाय जर तुम्ही मनापासून केला, पूर्ण श्रद्धेने केला, तर नक्कीच तुम्ही मालामाल व्हाल. तुमच्या समोरचे जे प्रश्न आहेत, ज्या असंख्य अडचणी आहेत, जे दुःख आहे, जो त्रास आहे, त्यातून जलद गतीनं मार्ग काढण्यासाठी हा उपाय अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे. या उपायामुळे तुम्हाला काहीही करायचं नाही. फक्त घरामधील एक वस्तू घेऊन हा उपाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. परंतु एक लक्षात ठेवा, कोणताही उपाय करत असताना, कोणताही तोडगा करत असताना, कोणतीही सेवा करत असताना आपण प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वास ठेवून जर ती सेवा, तो तोडगा, तो उपाय जर केला, तर नक्कीच त्यातून लाभ मिळतो अशी मान्यता आहे. तर मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे, सोपा उपाय आहे, घरगुती आहे आणि साहजिकच अत्यंत लाभदायक आहे. हा उपाय तुम्हाला मालामाल करेल असं मी अगोदरच म्हटलं आहे. त्याचं कारणे आहे. कारण का तुमचे आर्थिक प्रश्न असतील, पैसे अडकलेले असतील, हातात पैसा नसेल, कुठूनही पैसा येत नसेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा तुमची तिजोरी रिकामी असेल, या असंख्य गोष्टी आहेत. आणि पैशासंबंधी जे अनेक काही प्रश्न आहेत, तुमच्या ज्या अनेक काही अडचणी आहे, तुमचं जे दुःख आहे, ते दूर करण्यासाठी हा उपाय मात्र रामबाण उपाय आहे. तर मंडळी, तुम्हाला करायचं काय, घरामध्ये आपल्या मिऱ्या असतात, तर आपला 5 मिरे घ्यायचे आणि हे 5 मिरे आपण घेतल्यानंतर आपली जीही अडचण असेल, जी समस्या असेल, ती समस्या त्या मिऱ्यांना सांगायची. पण या अगोदर एक गोष्ट सांगतो की हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी करू शकता, प्रत्येक अमावस्येला करू शकता आणि हा उपाय तुम्हाला तात्काळ फळ देतो अशी मान्यता आहे. तर मग सांगितल्याप्रमाणे 5 मिरे घ्यायचे, त्या 5 मिऱ्यांना आपली वेदना सांगायची आणि दिवस मावळल्यानंतर, एक लक्षात घ्या, दिवस मावळल्यानंतर मग केव्हाही तुम्ही 12 वाजेपर्यंत ते मिरे खिशामध्ये ठेवा, पुडीमध्ये बांधा, हातामध्ये घ्या, कशीही घ्या, तुमच्या सोयीनुसार घ्या. आणि तुम्हाला तुमच्या घरापासून ज्या ठिकाणी 4 रस्ते असतील, चारही बाजूला 4 रस्ते गेले पाहिजे, चौक, त्या चौकात जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही ते जे मिरे आहेत, ते 5 मिरे आपल्या स्वतःच्या अंगावरून वरून खाली उतरायचे आहेत. हे मिरे आपल्याला 7 वेळा उतरायचे आहेत आणि 7ही वेळा उतरत असताना आपण काय म्हणायचं आहे हे लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी मिरे उतरत असताना आपण इडापिडा जाऊ दे, घरातील पिढा बाहेर जाऊ दे, दारातील लक्ष्मी घरात येऊ दे. थोडक्यात, घरातील पिढा बाहेर जाऊ दे, दारातील लक्ष्मी घरात येऊ दे. 7 वेळेस आपलं हे म्हणायचं आहे. आणि ते जे 5 मिरे आहेत, ते 5 मिरे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, लक्षात घ्या, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही बाजूला 4 मिरे एक एक करून टाकायचे. 5च्या 5 एका बाजूला टाकू नका. प्रत्येक दिशेला आपल्या या ठिकाणी 1 मिरा टाकायचा आहे आणि राहिलेला जो 5वा मिरा आहे, तो 5वा मिरा आकाशामध्ये असा वर डोक्यावरून आपल्या फेकून द्यायचा आहे. आणि तसंच आपल्याला घराकडे यायचं आहे. घराकडे येत असताना मात्र आपण मागे वळून पाहायचं अजिबात नाही. आणि त्यानंतर घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हात पाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे आणि देवाचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही ज्याही मनोभावाने, ज्याही श्रद्धेने,
जी तुमची इच्छा असेल, अपेक्षा असेल, आकांक्षा असेल, ते ध्येय समोर ठेवून तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमचे आर्थिक जे प्रश्न आहेत, हे आर्थिक प्रश्न 2 ते 4 दिवसात सुटतात अशी मान्यता आहे. आणि या उपायानं अनेक लोकांना फायदा झालेला आहे. तसा तुम्हाला देखील फायदा नक्कीच होऊ शकतो. फक्त तुम्ही हा उपाय मनापासून करा, श्रद्धेने करा. आणि उपाय अत्यंत साधा आहे, सोपा आहे, घरगुती आहे. काय करायचं, नुसते मिरी आपला स्वतःच्या अंगावरून उतरून टाकायचे आणि ते आपण चालता करू शकतो. आपला दिवस मावळल्यानंतर संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे. करून पहा. नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. श्री स्वामी समर्थ.